नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये राज्यातला गेल्या 8-10 दिवसांमधला सर्वात चर्चेचा विषय कोणता असेल तो मराठा आरक्षण. या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला यश मिळालंय असं त्यांचा दावा आहे. सरकार सांगते आम्ही दिलं. बाकी जे तज्ञ जे आहेत त्यातले काही वकील किंवा इतर जे मान्यवर आहेत ते त्याच्यामध्ये सांगतात की प्रत्येकाची मतमतांतरे अनेक आहेत, त्याच्यामुळे संभ्रम आहे. खरंच आरक्षण मिळालं का? ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश झाला का? कुणबी मराठा कुणबी याच्याबद्दलचा तो वाद आहेच आहे. हैदराबाद गॅझेट किंवा सातारा गॅझेट या संदर्भात सुद्धा हैदराबाद गॅझेट लागू केलं, सातारा गॅझेट 1 महिन्याने लागू होणार आहे. बाकी त्यांच्या ज्या 8 मागण्या होत्या त्याच्यापैकी बहुतांश मागण्या मान्य झाल्या, एखादी मागणी बाजूला पडली. या उपोषणातून 5 दिवसाच्या उपोषणातून मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातल्या मराठा समाजाची जी एकजूट केली त्याला पहिल्यांदाच सॅल्यूट. आरक्षणातून नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी खरंच मराठा समाजाला त्यांच्या मागणीप्रमाणे ओबीसी आरक्षण दिलं आहे का? ओबीसी मध्ये त्याच्यातलं कुणबीचा दाखला त्यांना मिळणार आहे का? याबद्दल मात्र संभ्रम आहे. अनेक जण सांगतायत, त्याच्यामध्ये प्रत्येकाची मतमतांतरे अनेक आहेत. मी सुरुवातीला आपला पाहुण्यांचा परिचय करून देतो. आजच्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत माजी नगरसेवक राजू दुर्गे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. नमस्कार. त्यांच्या शेजारी जीवनजी बोराडे. जीवनजी हे मराठा क्रांतीचे इथले प्रतिनिधी आहेत. त्यांच्या शेजारी आहेत प्रतापराव गुरव, हे ओबीसी महासंघाचे राज्याचे नेते आहेत. त्यांच्या शेजारी आहेत सामाजिक कार्यकर्ते मारुतराव भापकर, माजी नगरसेवक. त्यांच्या शेजारी मराठा सेवा संघाचे प्रकाशराव जाधव. आपले स्वागत आहे, आपलं सर्वांचं स्वागत आहे. त्यांच्या शेजारी आनंदराव कुदळे. आनंदराव हे सुद्धा ओबीसीचे नेते आहेत. याच्यामध्ये जे परवा जो निर्णय झाला त्या संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांनी काय म्हटलं, नेत्यांनीपेक्षा तज्ञांनी काय म्हटलं त्या संदर्भात मी फक्त सुरुवातीला सांगतो, त्याच्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करू. या आरक्षणातून नेमकं साधलं काय? खरंच आरक्षण मिळालं आहे की तोंडाला पानं पुसलेली आहे? नक्की काय? याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जे वकील आहेत सिद्धार्थ शिंदे त्यांनी म्हटलंय की हा एक छोटेखानी विजय आहे, मात्र सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये पूर्वी झालं होतं तसंच आता होण्याची शक्यता वाटते. विनोद पाटील जे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते नेते आहेत त्यांनी सांगितलं या निर्णयातून टाचणीभरही फायदा होणार नाही, आमची फसवणूक झालेली आहे. नंतर जे तायवाडे ओबीसीचे नेते आहेत ते म्हणतात JRचा ओबीसी आरक्षणावर काहीही परिणाम होणार नाही, झाला तो योग्य आहे. नंतर बाळासाहेब सराटे म्हणतायत हैदराबाद गॅझेट बाबत फसवणूक झालेली आहे, दंगल होऊ नये म्हणून केवळ फडणवीसांनी तो निर्णय घेतला आणि परिस्थिती टाळलेली आहे. राजेंद्र कोंढे हे सांगतायत कुणबी दाखले मिळतील पण त्याला फार अवधी लागणार आहे, त्याच्यामुळे लगेच कुणबी दाखले मिळतील या निर्णयामुळे असं होऊ शकत नाही. नंतर असीम सरोदे जे वकील आहेत कायदेतज्ञ सांगतात युद्धात जिंकले परंतु तहामध्ये ते हरलेले आहेत. असे बीजी कोळसे पाटलांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे. बीजी कोळसे पाटलांनी सांगितलं की ह्याच्यातून विशेष काही साध्य होईल असं मला वाटत नाही. कायद्याच्या कसोटीवरती हा शासनाचा JR टिकणार नाही असं बीजी कोळसे पाटील जे माजी न्यायमूर्ती आहेत ते सांगतात. आपण सुरुवात करूया. मारुतराव भापकर, प्रतापराव, तुम्ही सर्वांकडून एक मला सुरुवातीला प्रतिक्रिया ही पाहिजे होती. या आरक्षणातून नेमकं साधलं काय? आनंदराव तुमच्यापासून सुरुवात. आरक्षणाचा निर्णय झाला, याच्यातून नेमकं मराठा समाजाला मिळालं काय? आता पुरतं तरी मराठा समाजाला काही मिळालं नाही, भविष्यात काय मिळालं सांगता येत नाही. हा जो निर्णय झालेला आहे हा टिकणारा नाही असं बऱ्याच तज्ञांचं मत आहे. आणि आता इथून पुढे चांगले तज्ञ त्याच्यावर जाऊन अभ्यास करतात आणि जरी घेतले काही दाखले घेतले काय गॅजेटच्या हिशोबाने, परंतु राज्य शासनाला तो अधिकारच नाहीये. अच्छा. गॅजेटच्या माध्यमातून कुठले दाखले द्यावेत. आणि जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यामध्ये काय आहे की एखाद्या ठराविक गटाचा लोकसंख्येचे तिथं फक्त उल्लेख आहे, वैयक्तिक अशा कोणाचा नावाचा उल्लेख नाहीये. त्यामुळे प्रत्येकाला ते दाखले मिळतील असं काही नाही. आणि त्यांनी आता ह्या दागदडप करून घेतले समजा तरी ते कोर्टात टिकणार नाही असं बऱ्याच तज्ञांचं मत आहे. तुमचं तेच मत आहे? माझं तेच मत आहे.
प्रकाशराव तुम्ही सांगा नेमकं, प्रकाशराव याच्यात तुम्हाला काय वाटतं, आरक्षणातून नेमकं मिळालं काय? सर्वप्रथम मी फडणवीस सरकारचं हा निर्णय घेतल्याबद्दल स्वागत करतो, अभिनंदन सुद्धा करतो. आणि मराठ्यांनी लढाई 100% जरी जिंकली नसली तरी आमची 10 पावलं पुढे पडलेत आणि ही दिलासादायक गोष्ट आहे. आणि हैदराबाद गॅजेट सरकारनं लागू करून घेतलं हाच फार मोठा विजय आहे. मराठवाड्यातले जे आता 8 जिल्हे आहेत, पूर्वी 5 होते, त्या 8 जिल्ह्यामध्ये बहुतांशी मोठ्या संख्येनं मराठा समाजातील जनतेला कुणबीचे दाखले मिळणार आहेत, कुणबी होणार आहेत आणि त्याच्यातून ओबीसीचा लाभ होणार आहे. त्याचं कारण असं आहे की हैदराबाद गॅजेट हे 100-125 वर्षापूर्वीच आहे, निजाम संस्थांनं केलेलं आहे. आता जे तुम्ही आरक्षण देताय, इतर आरक्षण आहेत, ते काय स्वतंत्र भारतात जातनिहाय जनगणना करून त्याच्यावर देत नाही आपण, ते पण इंग्रजांनी केलेल्या जनगणना 1901च्या आधारावरच देतोय ना आपण. मग ते निजाम संस्थांनं केलेली जनगणना तुम्ही का ग्राह्य धरणार नाही? आणि त्याच्यामध्ये तज्ञांचं म्हणणं आहे की मराठा कुणबी एक असल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत त्याच्यामुळे ह्या माध्यमातून मराठवाड्यातल्या बहुतांशी 1967 पूर्वी जे तिथं वास्तव्याला आहेत त्यांना कुणबीचे दाखले मिळणार आहेत. आणि नाही म्हटलं तरी मराठा मोठ्या प्रमाणात ओबीसीत जाणार आहे आणि ऑलरेडी गेलेला आहे. 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. ह्याचा अर्थ बहुतांश सर्व दूर पसरलेला महाराष्ट्रातल्या बऱ्याच मराठ्यांना ते दाखले मिळालेले आहेत आणि भविष्यात पण दाखले मिळतील. त्याच्यामुळे ही दिलासादायक गोष्ट आहे. त्यामुळे या निर्णयाचं मी स्वागत करतो. आणि पुढे काय होतंय ते आपण बघितलं पाहिजे. न्यायालयीन प्रक्रिया वगैरे, आपण कोणच तज्ञ नाही आता. बरोबर, देशातला कुठलाही विधिज्ञ सुप्रसिद्ध पण सांगू शकत नाही काय होईल ते. जसं न्यायाधीश जे काय त्याचा अर्थ लावतील त्याच्यावर त्याचं भवितव्य ठरणार आहे. तरी पण हे राज्य सरकारनं निर्णय घेतलेला असल्यामुळे मराठ्यांची बाजू भक्कम झालेली आहे. मारुतराव काय वाटतं नेमकं? आंदोलन फार मोठं झालं राज्यामध्ये, त्या आंदोलनाची एक धग इतकी होती की सरकारला झुकावं लागलं, पण त्याच्यातून जे मिळालेलं आहे ते योग्य आहे की नाही? नाही, महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीमध्ये जी काही सामाजिक वीण आहे ती उसवती का काय, अशा प्रकारची परिस्थिती मागच्या काही वर्षामध्ये आरक्षणामुळे झालेली आहे. जाती विद्वेष, अस्मिता ह्या टोकदार होत चाललेल्या आहेत आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दरी वाढत चाललेली आहे. आणि या सगळ्याच्या संदर्भात बोलत असताना कायम आपण शिवराय फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ यांची संदर्भ आणि यांचं नाव आपण कायम घेऊन आपले सामाजिक आणि राजकीय काम आपण सगळी मंडळी करत असतो. 1902 मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी, ज्यांना आरक्षणाचं जनक म्हटलं जातं, त्यांच्या संस्थांमध्ये आरक्षणाची सुरुवात केली. आणि त्या सगळ्या समाज घटकांना आरक्षण देत असताना मराठा देखील त्याच्यामध्ये समाविष्ट होता. पुढे जाऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आरक्षणाची घटनेच्या 340, 341 आणि 342 या कलमान्वये SC ST आणि ओबीसीसाठी अशा प्रकारच्या तरतुदी करून आरक्षणाची तरतूद करून ठेवली. बाबासाहेब ज्यावेळी मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यावेळी विदर्भातील मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते कैलासवासी पंजाबराव देशमुख या कुणबीच्याच नोंदीच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते. आणि ते फिरत असताना बाबासाहेबांचं हे कामकाज दिल्लीमध्ये सुरू असताना पंजाबराव देशमुख त्यांच्याकडे गेले. त्यांचा उद्देश होता की माझ्या समाजाला यातनं नक्की काय मिळणार आहे हे विचारण्याकरता ते बाबासाहेबांकडे गेले. बाबासाहेब एवढे दूरदृष्टी होते की पंजाबराव आल्यानंतर त्यांना बसायला सांगितलं आणि ते काहीतरी काम करायला आतमध्ये घरामध्ये निघून गेले. आणि त्यामध्ये जे काही आरक्षणाच्या संदर्भात, मराठा समाजाच्या संदर्भात ज्या काही तरतुदीच्या संदर्भात लिखाण केलं होतं, बाबासाहेब येईपर्यंत पंजाबराव देशमुखांनी ते वाचलं. बाबासाहेब ज्यावेळी समोरून आले त्यावेळी त्यांच्या डोळ्यातनं गळगळा अश्रू चालले होते की बाबासाहेब तुम्ही किती दूरदृष्टी आहात. ज्या उद्देश आम्ही घेऊन होतो ऑलरेडी तुम्ही 340 कलम त्याच्यासाठी नमूद केलेला आहे. कुणबी म्हणून नोंदी करा. हे कुणबी. आणि पंजाबरावांनी त्यावेळी मराठवाडा असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, इतर सगळे प्रांतामध्ये जाऊन प्रसार आणि प्रचार केला. मात्र त्यावेळचा मराठ्यांचा अहमगंड असेल किंवा त्यावेळची मानसिकता असेल ते त्यांनी स्वीकारलं नाही.
त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. पाटील की देशमुखी, पाटील की देशमुखी, मोठे जमीनदार, अशा प्रकारची परिस्थिती होती. ते स्वीकारलं नाही. मात्र तदनंतर मागच्या 70-75 वर्षामध्ये सगळी सामाजिक आर्थिक स्थिती बदलली, राजकीय परिस्थिती बदलली. आरक्षणाच्या बाबत बोलत असताना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्यांना आरक्षणाची तरतूद आहे. आणि ती तरतूद देत असताना घटनेच्या 340 कलमान्वये मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून आरक्षण देण्याची तरतूद नमूद केलेली आहे. आता कुणबी दाखल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात वाद झालेला आपल्याला अलीकडच्या काळामध्ये, मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसतोय. आणि त्यामध्ये विशेषतः ओबीसी बांधवांनी आमच्या कुणबी दाखले जे घेतात हे बोगस कुणबी आहे, हे खोटारडे आहेत, अशा पद्धतीचे आरोप करून कुणबी दाखले घेणाऱ्यांना बदनाम करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राबवलेली आहे. चिलेकर साहेब, ही दाखले देण्याची पद्धत जी आहे, इथं कुदळे साहेब आहेत, गुरव साहेब आहेत, राजू आहेत, धनगर समाजाचे आहेत, गुरव समाजाचे आहेत, माळी समाजाचे आहेत, तुम्ही तेली समाजाचे आहात, मी मराठा होतो पण मी मूळतः कुणबी आहे. तर आपल्या सगळ्यांना एकच नियम आहे. ही जी काही दाखला मागण्याची प्रक्रिया घटनेच्या चौकटीत नियमात जी काही विहित करून दिलेली आहे, ती प्रक्रिया एकच आहे की तुमच्या पूर्वजांचे अगोदरचे दाखले तुम्ही 1967च्या अगोदरचे जर तुमच्या पूर्वजांचे 2 अस्सल खरे डॉक्युमेंट्स रेकॉर्डमध्ये, महसुली रेकॉर्डमध्ये, जन्म मृत्यू नोंदीमध्ये जर आढळले आणि तुम्ही तसा अर्ज जर तहसीलदारकडे केला तर तो व्हेरीफाय करून तहसीलदार आपल्याला अर्ज देतो. तो प्रांताकडे जातो, प्रांत तपासतो आणि मग जात पडताळणीकडे जातो. आणि जात पडताळणीकडे गेल्यानंतर दक्षता समितीच्या माध्यमातून गावात जाऊन पूर्ण सर्वे ती दक्षता समिती करते. काही तिथले इतर समाजाचे तो व्हेरीफाय होतो. व्हेरीफाय होतो. मला सांगायचा मुद्दा मी सविस्तर यासाठी बोलतोय की ही प्रक्रिया भारतीय राज्य घटनेने, शासनाने, पूर्ण संसदेने, विधिमंडळाने मान्यता दिलेली प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेमधनं जाऊन जर कोण दाखला काढत असेल तर त्याला बोगस, खोटारड हे म्हणण्याचं मुळीच कारण नाही. जे असं म्हणतात ते भारतीय संविधानाचा आणि घटनेचा आणि कायद्याचा अवमान करतात. राहिला मुद्दा, मी हे यासाठी सांगितलं की आता जे काही हैदराबाद गॅजेटरचा मुद्दा आलेला आहे, हे जे गॅजेटर आहे त्या संदर्भात त्या विभागाचा भौगोलिक, सामाजिक आणि त्या ठिकाणची जी काही परिस्थिती आहे तिचा अभ्यास करून त्याच्या नोंदी त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. मग त्यामध्ये सगळ्याच जातींचे त्याच्यामध्ये गॅजेटेअरमध्ये नोंदी आहेत. त्यामध्ये हैदराबादच्या गॅजेटेअरमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा एक आहे, त्यांचा पेहराव कसा आहे, त्यांचा व्यवसाय शेती आहे, इतर सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आता ह्या हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात किंवा सातारा आणि औंधच्या गॅजेटमध्ये देखील हेच आहे, त्याच्यामध्ये त्याची नोंदी आहेत. आता माननीय जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर सरसकट संपूर्ण मराठवाड्याला कुणबी दाखले द्यावेत, कारण तशा पद्धतीचं हैदराबाद गॅजेट आहे. मात्र कायद्यात तरतूद ही आहे की सामुदायिकरित्या अशा प्रकारे सरसकट कुणबी दाखले देणं घटनात्मक चौकटीत बसत नाही, ते देता येत नाही. आणि मग देत असताना काय करावं लागेल तर त्याला व्यक्तिगत ज्याच्या नोंदी असतील त्या मिळल्या पाहिजेत. मागच्या काळामध्ये शिंदे समिती जी नेमण्यात आली, 58 लाख नोंदी मिळाल्या, मराठवाड्यात ती काही हजारात नोंदी मिळाल्या. आता हे जो GR कालचा निघलेला आहे त्याच्यामध्ये पात्र म्हणलेले, पात्र म्हणजे काय, समजा मी भापकर आहे, मला माझ्या अस्सल डॉक्युमेंट्स वरती कुणबी दाखला मिळाला असेल तर मी प्रतिज्ञापत्र देणार की ही माझी भावकी आहे, यांना तुम्ही कुणबी दाखला द्या, हे माझे चुलत भाऊ आहेत, चुलते आहेत, त्यांची मुलं आहेत, त्याच्यावरती दाखला द्या असं नमूद केलेलं आहे. पण माझा दाखला असणं गरजेचं आहे ना. मराठवाड्यामध्ये आजच बातमी आलेली आहे की जवळपास 90% गावांमध्ये, मराठवाड्याच्या 80 ते 90% गावांमध्ये एकही नोंद सापडलेली नाही. केवळ 20-25% गावांमधल्या नोंदी सापडल्या. ज्या गावामध्ये एकही कुणबी नोंद सापडलेली नाही तिथं कुणबी दाखला तिथल्या लोकांना ह्या GRच्या आधारे मिळणार नाही असं माझं निरीक्षण. थोडक्यात तुम्हाला सांगायचं की सरकारने एक प्रकारे फसवणूक केली असं म्हणायचं. सरकारने जी काही आंदोलनाची परिस्थिती आपण सगळ्यांनी त्याचं निरीक्षण केलं, आपण पाहिलं. त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप झाला, 3 पर्यंत 2 वेळा मुदतवाढ दिली आणि मग सरकार अडचणीत होतं.
आणि आंदोलन देखील अडचणीत होतं. कारण माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्या दिवशी संध्याकाळी जर आंदोलन संपलं नसतं तर दुसऱ्या दिवशी 11 वाजता कदाचित हे आंदोलन मोडावं लागलं असतं. तिथं लाठीचार्ज झाला असता, कदाचित जीवितहानी देखील झाली असती. ही सगळी जर परिस्थिती तिथं निर्माण झाली असती तर महाराष्ट्रामध्ये त्याचं लोण पसरलं असतं. दुसरा मुद्दा म्हणजे सरकार अडचणीत आलं असतं आणि माननीय उच्च न्यायालयाचा तगादा पाठीमागं होता आणि तशा परिस्थितीमध्ये हा GR काढण्यात आला. ह्या GR च्या माध्यमातून थोडक्यामध्ये सरकारने एक प्रकारे केवळ आंदोलनाची जी परिसीमा झाली होती त्यातून वातावरण चिघळू नये म्हणून ते आश्वासन दिलं. पण याच्यामध्ये नाही असं मिळालं काहीच असं माझं मत नाहीये. पण सरसकट सगळ्या मराठवाडा संपूर्ण त्याचं कुणबीकरण होईल हे होणार नाही. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत की गुन्हे मागे नेण्याचा मुद्दा आहे, इतर जे काही लाभ त्या आंदोलनाच्या माध्यमातून माननीय जोरंगे पाटलांच्या माध्यमातून मिळालेले आहेत निश्चित समाजासाठी ते लाभदायक आहेत. मात्र यातनं जे काय अपेक्षा समाजाच्या होत्या आपण फक्त आरक्षण बाकीच्या मागण्या 8 मागण्या आहेत त्याच्या नाही. गॅजेटमध्ये ना 3 गोष्टी आहेत, त्याचं एकत्रीकरण केल्यामुळे अशी गफलत होती. त्याच्यामध्ये पहिलं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि ह्यांनीच आता सांगितलं की मराठा कुणबी एक आहेत असा त्याच्यात उल्लेख आहे, त्याच्यामुळे ते मिळू शकतं. दुसरी गोष्ट काय की जे मजूर काम करत होते पण त्यांची नोंद आहे 1967 पूर्वीची तिथं आज वास्तव्यात असलेल्याची, त्यांनाही ते दाखले मिळणार आहेत. तिसरं हे म्हणतायत ते तुमच्या भावकीतला कुठला तरी एकाचा दाखला असावा पाहिजे. प्रत्येकाला तो नियम नाही, प्रत्येकाला ते फॉलो केल्याशिवाय दाखला मिळू शकत नाही. हे घटनात्मक चौकट आहे. हैदराबाद गॅजेट ऐका ना, हैदराबाद गॅजेट मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एक आहे. या मुद्द्यावरती सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखले मिळू शकत नाही कायद्याप्रमाणे, ही वस्तुस्थिती आहे. ओबीसी आरक्षणावरती ह्या निर्णयाचा काही परिणाम संभवतो का? हो, आता जे तिघांनी सांगितलं, परंतु हे जे आंदोलन झालं हे नरोवा कुंजरो आंदोलन माझ्या ह्याच्यातून अभ्यासातून किंवा आतापर्यंत गेले 30-35 वर्ष मी ओबीसीचं काम करतोय. आपण ज्या पद्धतीने मागचं आंदोलन जरांगे पाटलाच होतं त्याच पद्धतीचं आता होतं, परंतु शासनातला जो चाणक्य होता त्याला ते 2 दिवस त्यांनी जे काही कोंडी केली आणि कोंडी केल्यानंतर मराठा समाजाला त्या महाराष्ट्रातल्या धर्मनिरपेक्ष ताकदीने इनडायरेक्टली ताकद दिली आंदोलन पुढे नेण्यासाठी. धर्मनिरपेक्ष ताकद कोणाची? जी काही मंडळी आहे, जे धर्मनिरपेक्ष मंडळी आता फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडणारी शरद पवारने ताकद दिला असं म्हणायचं तुम्हाला? नाही, मुस्लिम समाज शरद पवार नाही असं नाही स्पष्ट थोडं पवारांचं काय प्रेक्षकांना थोडं खुलं करून सांगा, कोड्यात नको बोला. नाही खुलं नाही, त्यांना मनुवाद विरोधक म्हणायचे. मनुवाद RSS वाले बजरंग दलवाले हे कुठेही प्रवाद देत नाही. आणि ह्या एक मराठा तरुणांचा जो ओघ होता जातीवादाकडे, धारकरी चेटेकरी, तो त्यांना लक्षात आलं की ह्या आपली कोंडी केली आणि ह्या आपल्याला फसवलं. आणि जे आता यांनी सांगितलं की दोन्ही शासन अडचणीत होतं, 2 दिवसाचं त्यांना वाटलं की यांना पळ काढतील, यांना खाणं पिणं आहे, संडासला किंवा काय जे काही नैसर्गिक अडचणी असतील, परंतु बाहेरच्या लोकांनी इतकी त्याला मदत केली, अनेक लोकांनी केली. त्यात मराठा समाजाची मंडळी होती, कोण म्हणलं आमचं हायस्कूल काढून देतो म्हणजे देतो वगैरे हवा. पण शेवटी उच्च न्यायालयाचा जो दणका बसला त्यामुळं शासनाला विचार करावा लागला. त्यांनी सरळ सांगितलं जरांगे पाटलांना, पाटील आम्हाला वेगळ्या पद्धतीने जावं लागलं. म्हणून त्यांनी ही समिती नेमली, कोण की त्यांचीच माणसं नेमली, मराठा समाजात पुढे केला त्यांनी. विखे पाटील असतील, हे उपसमिती आली तर तो विषय झाला. साधलं काय मला सांगा, तुमच्या जे परिणाम होणार का? होणार, पण कसं की ह्यांनी वेगळ्या पद्धतीने गेले की मागच्या दरवाज्याने आता भारतरावने म्हणले की बाबा ह्यांनी कुणबी, आम्ही खोट्या कुणबीवर प्रहार केलाय आणि ते खोटे कुणबी आम्ही दाखवले आणि त्यांचे नगरसेवक पद घालवलं, जिल्हा परिषदेचे घालवलं. आणि हिथंच मी मागे सांगितलं ना, शत्रुघ्न काटेला मिळतो ओबीसीचा दाखला आणि त्याच्या सख्या भावाला जर ओबीसी दाखला मिळत नाही म्हणजे ह्याच्यात गडबड आहे का नाही दाखल्याच्या ह्याच्यात. म्हणून हे जे शेवटचे जे आता जे सरकारने दिले हैदराबाद गॅजेट आणि ह्याच्यातून तर मागच्या दरवाज्यातून परत कुणब्यांना म्हणजे मराठ्यांना कुणबी करण्याचं प्रवेश मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी आम्ही ओबीसी आंदोलन तीव्र करून हे ह्यांचं टिकून देणार नाही. मला
म्हणजे ओबीसीवरती परिणाम होतोय पण इनडायरेक्टली, पण हळूहळू होणार आहे तो, पण लोकांच्या लक्षात येत नाही. त्यांनी जे काही शासनाने आम्हाला थोडं गोळातून वीज दिल्यासारखं केलंय, आता जो शासनाने जे काही निर्णय केलाय तो आम्हाला तो शेवटचा जो निर्णय आहे. आणि मारुतरावचं किंवा जाधव साहेबांचं जे म्हणणं आहे, हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी मराठा आहे हे चुकीचं आहे. हैदराबाद गॅजेटची जी जातगणना किंवा जनगणना झाली तर साधारण 50,000 मराठा म्हणून नोंद आहे आणि 40,000 म्हणून कुणबी नोंद आहे. म्हणून कुणबी मराठा एक आहे का? सुप्रीम कोर्टाने जर ह्या बाळासाहेब चव्हाण ह्याच्यात सांगितलंय की कुणबी मराठा एक आहे हे मूर्खपणाचं ठरलं, तुम्ही कोर्टाला चॅलेंज करणार, संविधानाला चॅलेंज करणार असेल तर कसं आहे? मग आम्ही त्यासाठी संविधानाच्या मार्गाने कोर्टात जाणार. जीवनजी नेमकं साधलं काय यातून? खरंच मी जरांगे पाटलांचं खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या बरोबर उपसमिती असेल आणि महाराष्ट्र सरकार असेल यांचंही अभिनंदन करतो. कारण की यामध्ये खूप इंटरेस्टिंग GR यामध्ये आहे आणि हा GR शासन निर्णय आहे, हा कुठला कागद नाहीये. यामध्ये त्यांनी नुसतं हैदराबाद गॅझेट म्हटलं नाहीये, तर त्यात त्यांनी हैदराबाद गॅझेटियर म्हटलं आहे. यामध्ये 2 प्रकार येतात की हैदराबाद गॅझेट म्हणजे वंश कसं की पिढ्याने पिढ्या चालत आलेले जे कुळावंश आपण जोडतो त्याला उभे रेषेत मोजल्या जातं. परंतु गॅझेटियर हे कुळ झालं. कुळ म्हणजे काय की अनेक वंशाचे हे असतील, मग त्यात तुमचे चुलते असतील, चुलत चुलते असतील, भावकीतील इतर कोणी असतील, यांची उभी आणि आडवी मांडणी यामध्ये करता येते. यामुळं या मराठवाड्यात याचा फायदा सर्वात जास्त मराठवाड्यात जरांगे पाटलांच्या मागच्या आंदोलनात जे वाशीतून वापस आले होते त्यावेळेस मराठवाड्यात 65,000 नोंदी फक्त ह्या कुणबी होत्या. त्यांचं आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी 2.25 लाख नोंदी ह्या आपल्याला टोटल आता मिळालेल्या आहेत. म्हणजे आता उर्वरित ज्या वरच्या नोंदी आहेत ह्या हैदराबाद गॅझेट मध्ये जे आहे त्यानुसार त्या वरच्या 1.5 लाख नोंदी जे झालेल्या मिळालेल्या आहेत त्यांचे घरातले जरी पकडले 3-3, 4-4 तरी त्याचा आम्हाला 7-8 लाख लोकांपर्यंत हा मराठा समाजाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. कोणी जरी म्हटलं की याच्यातून फायदा होणार नाही तरी काय अडचण नाही. यामध्ये शिंदे समिती जी गठीत केलेली आहे, न्यायमूर्ती शिंदे समिती जी आहे शिंदे साहेबांची, त्यांनी या अगोदरच जरांगे पाटलांचं आंदोलन जे झालं वाशीतलं त्यानंतर हे गॅझेटियरचा अभ्यास केलेला आहे. आणखी त्यांचा अभ्यास चालू आहे. त्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत घेतलेली आहे. मग याच्यातून आणखी काही दस्तावेज त्यांना मिळतील आणि ते मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लोक कामाला उद्यापासून लागतील ना. अच्छा, म्हणजे फायदा झाला आहे. फायदा झाला, 100% फायदा झालेला आहे. किती जरी कोणी नाही म्हटलं तरी यातून मराठा समाजाला हा फायदा झालेला आहे. मराठवाड्यापुरता तरी सध्या झालाय. सातारा गॅझेट ज्यावेळेस लागू होईल त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रात सगळे जिल्हे, महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी काही विदर्भात ऑलरेडी विदर्भ आणि कोकणामध्ये कुणबी आहेच येते. त्याचा तो प्रश्न. राजाभाऊ, तुम्ही दोन्ही बाजूनी सांगा. आता एक बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली, आंदोलन चिघळू नये, ते सरकारच्या विरोधात जाऊ नये म्हणून परिस्थिती त्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिली, तातडीने GR पाहिजे GR काढून दिला. पण बरेचसे लोक सांगतायत की मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलीत. देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आहेत, त्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली आणि पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे काही निर्णय घेतले, परंतु प्रत्यक्षात कायद्याच्या कसोटीवरती ही टिकण्याची शक्यता बिलकुल दिसत नाही. हा विषय आणि ओबीसींच्या ह्याच्यावरती याचा नेमका काय परिणाम संभवतो, तुमची दोन्ही बाजू स्पष्ट करा. मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आंदोलन चिघळू देऊ नये ही भावना ठेवणं चुकीची आहे का? प्रश्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आंदोलकांनी जे काही मागितलं ते त्यांना दिलं, हे काय चुकीचं आहे का? प्रश्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांनी त्यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन आरोप केले, टीका केली, शिवीगाळ केली, आरोप केली, तरी देखील कुठल्याही परिस्थितीत व्यक्त न होता
आपण राज्याचे पालक आहोत ही भूमिका त्यांनी व्यवस्थितरित्या वटवली. हे काय चुकीचं आहे का? नाही, प्रश्न नाही. ज्या दिवशी म्हणजे आंदोलनासाठी निर्णय करण्यासाठी एक समिती त्यांनी नेमली, ज्या समितीमध्ये ज्या समाजाची लोक आपल्याकडे न्याय मागतात त्याच समाजातले सगळ्या पक्षातले लोक त्यांनी त्याच्यात घेतले आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय करून घेतला. हे काय चुकीचं आहे का? अजिबात नाही. आता तो निर्णय जाहीर करण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून ते आले नाही. जेव्हा की जरांगे पाटील यांची इच्छा होती मुख्यमंत्र्यांनी येऊन उपोषण सोडायला हे करावं म्हणून, तरी देखील जी समिती नेमली त्या समितीनेच ते जाहीर करावं अशा पद्धतीचं मोठं मन त्यांनी दाखवलं. आता इथं बसलेल्यापैकी बऱ्याच लोकांनी सांगितलं, म्हणजे मराठा समाजाच्या, आता मारुती मराठा समाजाच असेल, नंतर त्याला मी ओबीसी पण म्हणन, पण त्यांनी सुद्धा सगळ्यांनी मान्य केलं की आम्हाला याच्यात भरपूर काही मिळालेलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची जी काम करण्याची पद्धत आहे, शांत डोकं ठेवून व्यवस्थित विचार करून कुठल्याही पद्धतीचं नुकसान कुणाचंही होणार नाही याची दक्षता घेऊन ते काम करतात. तर मराठा समाजाची लोकच म्हणतायत की आम्हाला मिळालंय. स्वतः जरांगे साहेब सुद्धा म्हणतायत की आम्हाला खरोखर मिळालंय. सगळ्या आंदोलकांची पण भूमिका आहे, मिळाले. परंतु या आंदोलकांमध्ये जरांगेचं नेतृत्व ज्यांना मान्य नाही, अच्छा, हा, थोडा राजकीय विषय, जरांगेचं नेतृत्व ज्यांना मान्य नाही, किंवा आता बरेच मराठा समाजाचे नेते याच्यात उघडे पडलेत, बाजूला झालेत ना जवळजवळ, तर अशा सगळ्या लोकांनी मिळून हा आवाज उठवायला सुरुवात केली. अच्छा, स्वतः जरांगे म्हटले का? नाही. आंदोलन कुणामुळे झाले? जरांगेंमुळे झाले. न्याय कुणामुळे मिळालाय? त्यांच्यामुळे, जरांगेंमुळे मिळालाय. स्वतः जरांगे म्हणतात ना मिळाले म्हणून. श्रेयवादाची लढाई थोडक्यात. मग हे बाकीच्यांनी असं म्हणणं, याला कोणी मराठा समाजाने म्हणा किंवा तुम्ही आम्ही म्हणा, त्याला एवढं महत्व देण्यात काय अर्थ आहे? आज मिळालंय, आज दिलंय का नाही दिले, आज ते सगळे म्हणतात का नाही मिळाले. आता उद्या काय होईल? कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे बघू ना. आज कशाला मिळालेल्या ह्याच्यात, मिळाल्याच्या आनंदात विरजन कशाला घालायचं? आज म्हणजे आज सगळे खुश आहेत ना. माझं म्हणणं असं आहे, हे बघ, प्रयोग तर केलाय, दिलंय तर खरं, आता ते टिकवायचं काम. याच्या अगोदर सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टापर्यंत टिकवलं देखील होतं. सुप्रीम कोर्टामध्ये जात असताना देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री नव्हते. हे मराठा समाजाचं दुर्दैव. जर ते मुख्यमंत्री असते तर सुप्रीम कोर्टात सुद्धा ते टिकलं असतं. थोडक्यामध्ये आता ते 5 वर्ष मुख्यमंत्री असतील, त्याच्यामुळे ते टिकणार 100%. हे बघा, जेव्हा त्यांनी दिलंय ना, हे टिकण्यासाठी म्हणूनच दिलंय. आणि हे पहा, तुम्ही आज कसं ठरवू शकता तुम्ही की टिकणार नाही? हे जर कोर्टाने नाकारलं तर तुम्हाला हे व्यक्त होण्याचा अधिकार आहे. आज हे जे काही व्यक्त होत आहे ते केवळ आणि केवळ जरांगेचं उदयास आलेलं नेतृत्व, जरांगेच्या प्रति असूया आहे थोडक्यात. 100% केवळ तो विषय. आणि जरांगे प्लस देवेंद्र फडणवीस साहेब. आता ह्यात काय होतंय की नाही म्हटलं तरी मराठा समाज आज देवेंद्र फडणवीसांकडे यांनी पाहतो ना, किंवा चला काही का असं केलं या माणसाने, ब्राह्मणाने आरक्षण दिलंय म्हणायला आज नेत्यांनी यांच्या म्हणून आहे तर नाही म्हणू, समाज आहे जो काही लोक सर्वसामान्य 13 मराठा मुख्यमंत्री झाले, ते आरक्षण देऊ शकत नाही, पण एका ब्राह्मणाने आरक्षण मराठ्यांना दिलं. असा तो विषय. मी त्यांचं कौतुक करतो की ज्या वेळेस बोलण्याच्या अगोदर सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी हे केलं, त्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं. त्याविषयी वादच. माझं म्हणणं असेल की जे केलं राजा ओबीसींना काय त्यांचं पूर्ण राजा ओबीसींच्या आरक्षणाला त्याचा काही फटका बसणार आहे का? आता काय वाटतं? मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, ओबीसीच्या आरक्षणाला 100% फटका बसणार आहे. नाही बसलायच म्हणजे हे आता मला सांगा,
ज्या मराठवाड्यामध्ये ही सर्टिफिकेट दिली जाणार आहे ती नॅचरली त्या ओबीसीच्या कोट्यामध्येच त्यांना आरक्षण मिळणार आहे. म्हणजे आता तिथं समजा जे काही न्हावी, चांभार किंवा जे काही घरे बारा बरोबरदार आहे जे ओबीसी म्हणून वावरतात, गरीब समाजाचे गरीब लोक आहेत ती, त्या लोकांच्या मध्ये जर का मराठा समाजाचा तिथं आरक्षित म्हणून आला, कुणबी आला तो कुणबी आला तर त्याला पण मिळू शकतं ना. ते हा डावाला जाऊ शकतो, त्याला मिळू शकतो. अशा पद्धतीनं त्याला मिळणारा जो वाटा आहे, त्याला मिळणारं जे ताट आहे जेवणाचं, त्याच्यात खायला 10 कुणबी हे मराठे कुणबी म्हणून आलेत. आता त्यांचं 10चं खाऊन जे उरल ते त्या बिचाऱ्या ओबीसीला राहणार आहे. म्हणजे हे येऊन पहिले खाणार त्यात आणि उरलेलं त्याला मिळणार. तर मग नंतर उरलेलं त्याला मिळणार. हे बघा साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. काही आरक्षण आर्थिक दुर्बल घटकांना जे 10% दिलं गेलं होतं, यातल्या 1000 पैकी 850 विद्यार्थी त्याच्यामध्ये मराठा समाजाचे पात्र होत होते. म्हणजे ते ज्यावेळेस नव्हते त्यावेळेस हे सगळं ओबीसीच्या लोकांना मिळत होतं. म्हणजे 850 लोकांना मिळते आणि आता 150 लोक ओबीसी त्यात बसतात. हाच फरक इथं होणार आहे. अच्छा, आता तुम्हाला सांगतो साधा हिशोब आहे. ज्या मराठवाड्याचे 7-8 जिल्ह्यांचा यांनी उल्लेख केला, त्या 7-8 जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती 100% निर्माण होणार आहे. आणि जेव्हा साताऱ्याचं हे करून पश्चिम महाराष्ट्रात ज्यावेळेस दिलं जाणार आहे, तीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे. आता हा झाला हा भाग. त्याच्या पुढचा भाग मी सांगतो. आता लांब जाऊ द्या, लय महाराष्ट्राचं देशाचं बघायला नको. पिंपरी चिंचवड शहराचं सांगतो मारुतराव. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता कुठे ओबीसी आहेत, काळभोर ओबीसी आहेत, जगताप ओबीसी आहेत, बारणे ओबीसी आहेत, भोईर ओबीसी आहेत, वागिरे ओबीसी आहेत. कोण राहिलं ओबीसी व्हायचं मला सांगा. जरांगे पाटलाच्या लढ्यात यातले कोण कोण होते? 1 मिनिट ऐका. आता मूळ मुद्दा स्थानिक पातळीवरती ते सांगतात, मला बोलू द्या. बोला. तर हे सगळे याच्यात ओबीसी मध्ये आले. आता हे सगळे आमचा ओरिजिनल ओबीसीचा जो कोटा होता, ओबीसीचा जो कोटा होता ओरिजिनल, त्यात आता हे आले कुणबी म्हणून. आता मुळात डुप्लिकेट कुणबी ही जात आहे का मारुती मला सांग? मग काय अजिबात नाही. मराठ्यांची कुणबीच जात आहे. ऐकून घ्या. अरे मुसलमान पण कुणबी आहे, ब्राह्मण पण कुणबी आहे, जैन पण कुणबी आहे. तुम्ही सांगू नका. बरे झाले देवा कुणबी केला, हे तुकाराम महाराजांनी गाते स्वतःला कुणबी म्हणून घेतलंय. कुणबी ही जात आहे. कुणबी जात म्हणजे काय? कुण अधिक बी, कुण म्हणजे माती, मातीत बी पेरणारा तो कुणबी. काय कुणबी ही जात मुळात नाहीये. कुणबी म्हणजे काय? जो शेती करतो तो कुणबी. जो शेती करतो. आता ऐका, एक मिनिट ऐका, माझं संपलं नाही. आपल्याला मारुतीला जर जात विचारली, मारुती कुणबी सांगणार का? नाही, मराठा आहे. शानोकुळी मराठा आहे. गर्वशे कहो कुणबी असंच म्हणतोय मी दाखला घेतल्यापासून. ते सांगतोय. अडचण बघा, हे जे सगळे आहेत ना, हे ओबीसीच्या लढ्यांमध्ये कधीच येत नाहीत. यांना ओबीसीच्या सुखदुःखांचं काही घेणं देणं नाही. हे जे ना मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना, गरीब पोरांना ईडब्ल्यूएस मधनं त्यांचं शैक्षणिक आणि नोकऱ्यांचं सगळं भागत होतं व्यवस्थितरित्या. यांना पाहिजे होतं हे राजकीय आरक्षण पाहिजे होतं. आणि फक्त राजकीय कारणासाठी यांनी हा खटाटोप केला. आणि यांना विद्यार्थ्यांचं, यांच्या बारक्या पोराबाळांचं काय पडलेलं नाही. यांना यांचं पडलंय यांच्या आपल्याला राज्य करता व्हायचंय. म्हणून यांनी हा सगळा धिंगाणा केलाय. आणि म्हणून हे सगळं मारुतीने ओबीसी, एक मिनिट ऐका, मारुतीने ओबीसी सर्टिफिकेट आणलं ते काही योजना मिळवण्यासाठी आणलं का? सांगावं त्यांनी आणलं त्या प्रभाग क्रमांक 14 मधनं लढण्यासाठी म्हणून आणलं. ऐका ना एक मिनिट ऐका. माझं समजू. मारुतीने आणलं, मारुतीच्या बायकोचं का नाही आणलं, मारुतीच्या पोरांचं का नाही? सगळ्यांचं आहे, आमच्या सगळ्यांचं आहे राजूभाऊ. ऐका ना एक मिनिट ऐका जरा एक मिनिट ऐका ना, एक मिनिट माझं ऐका ना. नाही एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका.
जरांगे पाटील म्हणतात गरीब मराठ्यासाठी मी बांधतोय. राजकीय आरक्षणात मला एक तरी ह्या राजकीय ह्याच्यात गरीब मराठा कोणी आहे का सांगा ना. कोण नगरसेवक कोणाला ओबीसी तरी गरीब कुठे एक मिनिट मला बोलू द्या आता. एक मिनिट मला बोलू द्या आता. राजू बराच बोललाय, मला त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं पाहिजे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे कुणबी दाखला घेणं हा माझा घटनात्मक अधिकार आहे. 1967 पासून ही प्रक्रिया, जशी राजू धनगर म्हणून आरक्षण घेऊ शकतो, तुम्ही तेली म्हणून घेऊ शकतात, हे गुरव म्हणून घेऊ शकतात, हे माळी म्हणून घेऊ शकतात, तसाच कुणबी दाखला घेण्याचा माझा घटनात्मक अधिकार आहे. जर माझ्या अस्सल 67च्या अगोदरचे जर माझे पुरावे पूर्वजांचे मिळले तर तो दाखला विधिवत कायदेशीर घटनात्मक मिळण्याचा माझा तो अधिकार आहे. मी गेली 40 वर्षे 30 वर्ष जरी काढला नसेल आणि आज जर मी गेलो रेकॉर्ड रूम मध्ये आणि मला जर दाखले पुरावे मिळले, अस्सल पुरावे मिळले, तर तो दाखला काढण्याचा अधिकार मला आहे. आणि माझ्या आता राजूने जो मुद्दा उपस्थित केला की तू काढलाय का पत्नीचा दाखला, मुलांचा काढलाय का, मी राजूला सांगू इच्छितो की मी शेतकरी परिवारातला आहे. माझ्या भावांची मुलं, माझ्या चुलत भावांची मुलं माझ्या दाखलाच्या आधारे त्यांनी कुणबी दाखले काढलेत आणि ते आता एक मिनिट ऐका ना, ऐका गुरव साहेब, ऐका जरा तुम्ही ऐका. ह्या सवलती मी घेतोय, ऐका ना. दुसरा मुद्दा म्हणजे हे जे दाखले आम्ही काढतोय हे काही देणारे नाहीत. आमचा तो घटनात्मक अधिकारी आहे. राजू दुर्गे असतील, गुरव असतील किंवा कुदळे असतील, हे देणारे नाहीत. बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे त्या आधारे तो दाखला आम्हाला मिळतोय. यांनी जो शत्रुघ्न काटेचा आणि बाकीचे जे मुद्दे सांगितले की बोगस दाखले, होय, बोगस दाखल्याची प्रकरणं देखील या शहरात घडलेली आपण सगळ्यांनी अनुभवले आहेत. खोट्या कागदपत्राच्या आधारे, खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे जर कुणबी दाखला काढत असन आणि ओबीसी मध्ये घुसत असन तर त्या माणसाला फाशी दिली पाहिजे. पण ओरिजिनल कागदपत्राच्या आधारे घटनात्मक चौकटीत कायदेशीर जर दाखला कुणी काढला, हे दाखले आम्ही काय किराणा मालाच्या दुकानात जाऊन घेत नाही. जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण फॉलो करतो आणि मग दाखले आम्हाला मिळतात. त्यामुळे आमच्यावर कुणी उपकार करत नाही. उलट हे ज्यावेळी आरक्षणाची तरतूद राजू धनगर म्हणून घेतोय, हे माळी म्हणून घेतात, हे कुंभार म्हणून घेतात, 10 वर्षांनी यांचा सर्वे केला गेला पाहिजे. प्रगत जाती बाहेर काढल्या पाहिजेत, अप्रगत जाती त्यात मध्ये घातल्या पाहिजेत. आतापर्यंत यापैकी ओबीसी नेत्यांनी कुणी या सर्वेचा आग्रह धरला का? यामध्ये विशेषतः माळी जात असेल, धनगर जात असेल, तेली जात असेल, वंजारी जात असेल, ह्या प्रमुख जाती आहेत. या प्रगत जातींना सर्वे करून त्यांना बाहेर काढायची तरतूद घटनात्मक चौकटीत आहे. मात्र तो एकदाही केला नाही. हे आपलं निमूटपणे चाललेलं आहे. आणि ह्या ओबीसी आरक्षणाचा लाभ देखील घेणाऱ्या प्रमुख जाती कुठल्या आहेत? तर ह्या ज्या मोठ्या जाती आहेत, मायक्रो ओबीसी, कुठला आयोग? रोहिणी आयोग तुमच्यासाठी रोहिणी आयोग जो कशा करता आलाय तो कशा करता? ह्या प्रबळ जाती ज्या आहेत, हे छोटे छोटे कुंभार, हे गुरव, यांना एकालाही आरक्षण मिळून देत नाही. म्हणजे ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना, 4 बोट आपल्याकडे असतात, त्यांच्या ताटातलं तुम्ही खाता राजावर, या छोट्या लोकांच्या. म्हणून मोदी साहेबांनी तो आयोग जो आणलाय, रोहिणी आयोग, कशा करता आणलाय? या गरीब लोकांकरता आणलाय. राहिला विषय कुणबी दाखला घेण्याचा, तो घटनात्मक जन्मसिद्ध आमचा हक्क आहे. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणजे कोण? देहूवाले, ज्यांना शूद्र ठरून त्यांच्या गाथा पाण्यात बुडवल्या. ते सांगतात, बरे झाले देवा कुणबी केला, नाहीतर दंब्याची मेलो असतो. मोरे जे आहेत देहूचे सगळे, हे सगळे मराठा आहेत. मात्र तुकोबाराय सांगतात, बरे झाले देवा कुणबी केला. कुणबी ही जात जी आहे, त्या कुणबी जातीमधले आम्ही सगळे आहोत. मराठा कसा लागला, मराठा कशा पद्धतीने नाव आलं, काय त्याचं प्रदेशवाचक नाव आहे, मराठ्यांनी कशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ते लागलं गेलं, मराठ्यांची मूळ जात कुठली, याच्यावर अनेक अभ्यासकांनी, खूप तज्ञ लोकांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र इथं कसं आहे, ओबीसी ते गेले, ट्रेन भरली, आम्ही खाली राहिलोय. हे एकदा डब्यात चढले ना, दुसऱ्याला चढूच द्यायचं नाही. यांच्या बापाची मालमत्ता आहे, डबा यांच्या बापाच्या नावावर केलाय. अशी भावना ठेवून ओबीसी आरक्षण म्हणजे आमच्या बापाचा हक्क आहे, बाकी कुणी यायचं नाही. यांच्या काय नाव केले का? बाबासाहेबांच्या घटनेने कधी पण करू
शकतो, कधी पण करू शकतो आम्ही. तुमचं एकट्याचं आहे का ते? ट्रेनमध्ये कोणी यायचं नाही, आम्हीच मालक. अरे नाही चालत. तुम्ही आम्हीच मालक आहे का? आम्ही मालक आहे आम्हीच मालक का? तुमच्या एकट्याची मालमत्ता आहे? तुमच्या एकट्याची मालमत्ता आहे का? तुमच्या बापाचं आहे का? तुमच्या बापाचं आहे का? तुमच्या बापाचं आहे का? तुमच्या बापाचं नाही, तुमच्या बापाचं नाही, तुमच्याही बापाचं नाही, तुमच्याही बापाचं नाही. सगळ्यांचा अधिकार आहे तो. घटनेने दिलेला अधिकार आहे. सगळ्यांचा अधिकार आहे, सगळ्यांचा अधिकार कधी करू शकतो? तुला विचारून करणार का आम्ही? तुला विचारून करणार का? तुला विचारून करणार का आम्ही? दुसऱ्याने कुणी यायचं नाही. काही बोलतो बरोबर आहे, वर येऊन द्यायला म्हणजे तुमच्या काय मालकी का? आम्ही दाखले काढायचे? तुला विचारून काढायचे का? तुला विचारून काढायचे का दाखले? तुमच्या लक्षात आलं काय? ह्यांना विचारून काढायचे का दाखले आम्ही? हे मालक आहेत का? हे सांगणार का? घटना आहे, कायदा आहे, देश आहे, बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आहे, त्याप्रमाणे आम्ही मानलो. हे मागायचंच नाही, बोगस आहे, ओरिजिनल. अरे ओरिजिनल तुम्ही ओरिजिनल का? तुम्ही ओरिजिनल. तुमचा सर्वे झाला का? तुमचं बघा ना. तुम्ही डाब्यात सोडून द्याय ना कोणाला. ओरिजिनल नाही तुम्ही काढूच शकत नाही. अरे आम्ही कधीही काढू, आम्हाला आवश्यकता असेल त्यावेळी काढू. आम्हाला ज्यावेळी वाटणार त्यावेळी काढणार ना. तुम्हाला विचारून काढायचं का? तुमची परमिशन घ्यायची का दाखला काढायला? तुम्ही कोण आहे? तुम्ही राष्ट्रपती आहेत का? तुम्ही मालक आहेत का? तुम्ही ओरिजिनल म्हणणार, तुम्ही डुप्लिकेट म्हणणार. तुम्हाला कोणी अधिकार दिला? किराणा मालक होते का? जे डुप्लिकेट फाशी द्या ना. जे डुप्लिकेट त्याला फाशी द्या. डुप्लिकेट असेल त्याला फाशी द्या ना. डुप्लिकेट त्याला फाशी द्या. करायला सोय ती, करायला सोय ती. वैयक्तिक आहे का? 2012 साली सगळे कुणबी होते. फाशी द्या. जे खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे जे पुणे दाखला घेतोय त्याला फाशी द्या. हा विषय थांबवा. महत्वाची चर्चा कॅमेरा बंद केला. वैयक्तिक घेऊ नका. अहो तुम्ही वरच चढून द्या ना. दुसऱ्यावर संधीच नाही. तुम्ही म्हणताय की आम्हीच फक्त, दुसरं कोणी नाही. असंच आहे ना, असंच आहे ना. चिलेकर साहेब, महत्वाचा विषय काय आहे आपला? मूळ विषय लागतच नाही. दुसऱ्यांनी यायचंच नाही म्हणतोय. दुसऱ्यांनी यायचंच नाही. दुसऱ्यांनी दाखलेच नाही. तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला दाखले काढायचे नाही? मूळ मुद्दा कुणबी जरी जात नसली तर जे कसणारे आहे, जे शेतकरी करणारे प्रवर्ग आहे, तो प्रवर्ग आहे. त्याच्यात अनेक जाती, 350 भरपूर बोललेले, त्यांना थांबवा. मला मूळ मुद्द्यावरती शेवटचा राऊंड घेऊन संपून टाकू. माझं म्हणणं काय आहे, थांबा, ओबीसीचं 374 जातींना आता आरक्षण आहे आणि आता हे 75 काय हे 374 मध्येच कुणबी होऊन घुसणार आहेत. 2 मिनिट. तर ह्याच्यामुळं प्रकाशराव, 74 जातींमध्ये समजा कुणबी नाहीच, कुणबींना दिलंच नाही, तरी राहिलेल्या 373 जातींचं भलं झालंय का? तर नाही झालेलं. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की ह्या 373 मध्ये सुद्धा 8-10 जाती सोडल्या तर बाकीच्या जाती आजही त्या लाभापासून वंचित आहेत. राजकीय लाभ रोहिणी आयोग हा त्यासाठीच घेतला. त्यांना न्याय कोण देणार आहे? मंडळ आहे जेव्हा स्थापन झाला. प्रतापराव थांबा. आता मला शेवटचा समारोप घेतो मी फक्त की याच्यामध्ये राज्य सरकारला अधिकार आहे नाही. मला ह्याच्यामध्ये प्रकाशराव तुम्ही सांगा की कालचा जो JR निघालेला आहे या संदर्भामध्ये वकील सांगतायत, तज्ज्ञ सांगतायत मुळात राज्य सरकारला तो अधिकारच नाही. शरद पवार यांनी सुद्धा सुरुवातीला म्हटलं होतं की ह्याच्यामध्ये घटनेत बदल करावा लागेल, संसदेने हा निर्णय घ्यायला पाहिजे, राज्य सरकारला तो अधिकारच होत नाही. तुम्हाला काय वाटतं नेमकं याच्यामध्ये काय झालंय? प्रत्येक जण गपलत करत आहे की एखाद्या जातीला
ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करायचा असेल तर तो आयोग नेमून ती जात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या मागास आहे का हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला आहे आणि त्याची शिफारस मान्य करून राज्य सरकार आणि केंद्र सरकार ते त्याच्यामध्ये घेतात. हा वेगळा भाग झाला. हा भागच काय आहे, हेच घडलेलं काय आहे की हे ऑलरेडी झालेलं आहे की कुणबी जमात ही कुणबी जात कुणबी हे ऑलरेडी ओबीसी मध्ये समाविष्ट पूर्वीच केले गेलेले आहेत. मला वाटतं 1967 ला काहीतरी केले गेलेले आहेत. ते नंतर मंडल आयोगाच्या अगोदरचे कुणबी. आता इथं फक्त हैदराबाद गॅजेटनुसार मराठी आणि कुणबी एक आहेत का तिथले तेवढंच ठरवायचं. ते न्यायमूर्ती शिंदे समितीनं काम केलंय. शिंदे समितीनं सांगितलेल्या शिफारशीनुसार ते पण न्यायाधीश आहेत हायकोर्टाचे होऊन गेलेले शिंदे, न्यायमूर्ती शिंदे, त्यांनी ती शिफारस केलेली आहे ती सरकारनं ग्राह्य धरलेली आहे. त्याच्यामुळे मला वाटते की हे 90-99% कोर्टात टिकल. काही नव्हतं कोर्टाने अगोदर सांगितलेले आहे त्या कुणबी आणि मराठा वेगवेगळे आहेत म्हणजे जाती नाही. सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि परत दुसरं कोणी समिती म्हणत असेल की हे एकच आहे तर कोर्टाचा अवमान नाही होत का? मारुतराव, नाही, तुम्ही जे मुद्दा आता विचारलेला आहे शेवटच्या केंद्र सरकारचा अधिकार की राज्य सरकार? मुद्दा असा आहे की आता राजूनी सुरुवातीला प्रास्ताविकात सांगितलं फडणवीस साहेबांचं बरंच काही. मी आवर्जून त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की मराठ्यांना ज्यावेळी पहिल्या टर्म मध्ये मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं, फेटे बेटे मिरवले, महाराजांचं दर्शन घेतलं, सगळं काय झालं. 102वी घटना दुरुस्ती करून जो राज्याला मागासवर्ग आयोग नेमण्याचा अधिकार होता तो केंद्राकडे गेला आणि तदनंतर यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर तो हायकोर्टात टिकवला असं सांगितलं जातं. पण इंदिरा साहनीचं जे प्रकरण आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांनी दिलं होतं. तो हायकोर्टाला खरं तर अधिकारच नव्हता पण इथं मुंबई उच्च न्यायालयात ते टिकलं. सुप्रीम कोर्टात काय ते टिकलं नाही. 50% वरती जर आरक्षण गेलं तर ते आरक्षण टिकत नाही. यांनी ईडब्ल्यूएचचंही बरंच उदाहरण दिलं. 8.5% हे ते. त्याच्यानंतर तुमचं एसीबीसीचं आरक्षण 10% वाढले. 50% वर आरक्षण देता येत नाही. 52% आपल्या राज्यामध्ये आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे आणि ईडब्ल्यूएचचं 10% आणि एसीबीसीचं 10% असे मिळून 72% वरती आरक्षण आता कोटा गेलेला आहे. ते पुढच्या काळामध्ये राहीन का नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या निर्णय जो इंदिरा साहनी प्रकरणात आहे पुढच्या काळात त्याचं भवितव्य अंधारमय दिसते. दुसरा मुद्दा म्हणजे ज्यावेळी वाशीला एकनाथ शिंदे गेले आणि मला ऐका ना की राज्य एवढं सांगा. नाही केंद्र मी सांगतो ना तुम्हाला की यांनी जे सांगितलं की फडणवीस साहेबांनी ह्याव केलं त्याव केलं तिथं सुद्धा सरसकटन हा निर्णय देणारे कोण होते तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्या निर्णयाचं काय झालं, त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं, काहीच झालं नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आत्ताचा जो GR निघालेला आहे याच्यामध्ये देखील ह्या ठिकाणी पात्र मानलेलं आहे. आणि माझं असं मत आहे की ज्या कुटुंबाचे अधिकृत डॉक्युमेंट्स मिळतील, व्यक्तिगत एखादा दाखला मिळेल आणि त्याच्या भावकीला मग ज्यावेळी तो प्रतिज्ञापत्र देईल ती संधी मिळेल अशा. आणि आज महाराष्ट्राचा सर्वे मराठवाड्याचा सर्वे असा आहे की जवळजवळ 80% गावांमध्ये एक पण दाखला जीवनने सांगितलं आता की 2.25 लाख वगैरे नोंदी मिळाल्यात मात्र 80% अधिक गावांमध्ये एकही दाखला मिळाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणल्यानंतर त्या आधारे नाही आपल्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून सगळे कुणबी होतील असं काही होणार नाही. आणि म्हणून माझं असं मत आहे की केंद्राचा अधिकार हा 102व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्राला गेला आणि 105वी घटना दुरुस्ती करून पुन्हा एकदा तो राज्याला देण्यात आला अधिकार. तर माझं असं मत आहे की याच्यावरती ही जी काय कॅब आहे 50%च्या वर गेलेली ती वाढवल्याशिवाय आरक्षणाचा वाद मिटणार नाही आणि सर्व समाजाला न्याय मिळणार नाही. मला सांगा प्रतापराव, केंद्र ठरवणार की राज्य ठरवणार हा पुन्हा तो मुद्दा येतोय? केंद्र ठरवणार आणि हे आम्ही ओबीसी सर्व समाज या निर्णयाविरोधात जाणार आहोत हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात. आणि आतापर्यंत 7 मागासवर्ग आयोगाने कुणबी मराठा हे कुणबी होऊ शकत नाही असा निकाल दिलेला आहे. पण इंदिरा साहनी, जगन्नाथ आणि बाळासाहेब कावत त्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की कुणबी मराठा कुणबी म्हणणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. याचा अर्थ जर हे परत अशा जर पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी जर सांगितलं 9A शेड्यूल प्रमाणे ओबीसीच्या आरक्षणात वाढ करण्यासाठी जर त्यांनी घटनेनुसार केंद्र सरकारने तरतूद केली तर मराठ्याला वेगळं आरक्षण मिळू शकतं.
त्यातही आम्ही आता काय हे जे जाधव साहेब म्हणले की आम्हाला बी आता जे काही आम्ही 12 बलुतेदार काम करतोय फक्त 346 जाती आहेत, त्याच्या 5 जातीचं जे काय 70% आरक्षण त्यांच्याकडेच आहे, प्रबळ जातीनं प्रगत जातीला म्हणून प्रबळ जातीनं. तर आम्ही मात्र जे मायक्रो ओबीसी आहे 12 बलुतेदार गावगाड्यात ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा सगळ्यात त्रास आम्हाला 12 बलुतेदाराला होतो. धनगर समाजात होत नाही, माळी समाजाला होत नाही, वंजारी आम्हाला गुरवड्या म्हणतात, आम्हाला नावड्या म्हणतात, आम्हाला परटोल्या म्हणतात, अजूनही आहे. हे वास्तव आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या गावचा न्हाव्याची ग्रामसभा ठराव करतोय की दाढीचा दर काय ठरवावा. सांगली जिल्ह्यात घडलेल्या घटना म्हणून आम्ही आता एक वेगळ्या पद्धतीने आम्ही मायक्रो ओबीसी एकत्र, उद्याच आमची नाशिकला बैठक आहे आणि मायक्रो ओबीसी भटके विमुक्त 12 बलुतेदारांची एक वेगळ्या पद्धतीची आम्ही आता मोठ्या भावांकडे मागणी करणार आहे. हे आमचे मोठे भाऊ आहेत. बरोबर. आम्ही अनेक वेळा त्यांच्या लढ्यात सामील झालेलो आहे, आम्ही करणार आहे. पण हे लक्षात आलं थोडक्यात मागच्या दरवाजाने हे जे आता त्यांचे जे कुणबी म्हणले ना की आम्हाला अधिकार आहे, अशा पद्धतीने मॅनेज करून बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आता त्याला चॅलेंज आहे, पण हे कोर्टात टिकणार नाही. आम्ही केंद्र ठरवणार की राज्य ठरवणार, ह्या कालचा जो निर्णय झाला सगळं ठीक आहे, कायद्याचे कसं टिकणार नाही टिकणार हे पुढे ठरेल. तुमचं मत काय पडतं कालच्या जीआर संदर्भात? कालच्या जीआरचा आणि केंद्राचा काहीच संबंध नाहीये. कारण की यांनी कुठलं वाढीव आरक्षण आपल्याला कुठल्या टक्केवारीमध्ये दिलेलं नाही. महाराष्ट्र सरकारनं जे पूर्वीचे नियम लागू आहेत 1967 तेच नियम आहेत. फक्त याच्यात काय की सुलभता आलेली आहे. हे जे हैदराबाद गॅझेटियर लागू केलंय यात फक्त सुलभता आली. त्यामुळे काय होणार आहे की ज्यांचे कुणबी दाखले पूर्वीचे होते त्यांच्या नातेवाईकाला किंवा त्यांच्या मुलांना, चुलत्यांना यांना फक्त त्याच्यात वाढ होणार आहे थोडीफार, ही एवढी मदत होणार आहे. त्यात जसं बापकर साहेब म्हणले की काही गावात कुठलंच कुणबी सर्टिफिकेट मिळालं नाही, नक्की ते मिळालं नाही तिथं त्यांना मिळणारही नाही. बरोबर. नोंदी त्यांचे जे आहेत म्हणजे चुलत्यांना मिळालेलं असेल तर त्यांच्या भावाच्या मुलांना यांना त्याचा नक्कीच लाभ होणार आहे. आणि हे जे म्हणतात हा जीआर महाराष्ट्र शासन निर्णय म्हणजे काय महाराष्ट्र सरकारचा निर्णय हे टिकणार कमी होणार. तुमचा हा जो निर्णय आहे हा सर्वस्वी महाराष्ट्र शासनाचा आहे आणि तो महाराष्ट्र शासनाचा आहे म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय घेतला. अन्यथा तो त्यांनी तसं क्लिअर कट सांगितलं असतं. देवेंद्र फडणवीस चुकीचं काम नाही करत, त्यांनी ते केंद्राकडे पाठवलं असतं. ते त्यांच्या अखत्यारीत होतं म्हणून त्यांनी निर्णय घेतला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आमचं म्हणणं हेच आहे की जे म्हणतात ना की 370 जातीत आणखी एक मराठा ओबीसी म्हणून घुसले. आमचं म्हणणं हेच आहे की 370 ओबीसी जातींमध्ये आम्ही जसं धनगर आहे तसं तुमची मराठा म्हणजे कुणबी ही तुमची जात आहे का हाच प्रश्न फक्त आम्हाला आहे. नाही त्या विषयावर आता झालं संपूर्ण विषय संपला. जर तुम्ही तुमची जात मान्य करत असाल तर आम्हाला काय ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. आणि तुम्हाला देणार आहे आम्ही कोण देणार आहे? आम्ही तुम्हाला देणारे कोण नाही. पण तुम्ही मागताय शासनाकडं आणि शासनाने दिलंय, शासन देतोय. आपण चर्चा करतोय, जी चर्चा करतोय ना की आपण मिळतंय हे मिळणार आहे की नाही याच्यासाठी त्याच्या संदर्भात कसं बोलवलंय. मी समारोप करतोय राजू. सरकारचा हेतू चांगला आहे. एक मिनिट ना. त्यामुळे मला मराठ्यांना जे आरक्षण भले कुणबी म्हणून ओबीसी ते दिलंय त्याचं देवेंद्र फडणवीसांचं शासन म्हणून आमचं शासन आम्ही स्वागतच करतोय. आम्ही त्याला कुठं नाकारलेलं नाहीये. आम्हाला त्याला विरोध आम्ही केलेला नाहीये. आता सार्वजनिकरित्या ओबीसी म्हणून आता ओबीसी म्हणून ज्यावेळेस एकत्रित येऊन ज्यावेळेस एखादी कोर्टामध्ये पीआय दाखल करेल किंवा काय दाखल करेल तो त्यांचा अधिकार आहे. स्वागत आहे ना. उलट आता ओबीसी म्हणून त्यात तुम्ही यायला पाहिजे, म्हटलं पाहिजे तिथं मारतीनी तुम्ही नका बाबा तुम्ही बोलवायला पाहिजे ना. तुम्ही म्हणताय डुप्लिकेट ओरिजिनल आहे. थोडक्यामध्ये हे बोलायचं बंद करा ना. मला समारोप करू द्या आता.
मारुतीने मी आलेलो आहे ओबीसी आंदोलनात पण आलेलो आहे मी. ज्या पद्धतीने पंकजाबाई मुंडेंचं आंदोलन झालं त्यावेळी मी होतो, तो साक्षीदार आहे त्याला. मारुतराव ज्या पद्धतीने तुम्ही पण साक्षीदार आहे. ज्यावेळी तुमचं आरक्षण तुमच्या आरक्षणात सुद्धा आलेलो आहे मी. एक मिनिट ऐक ना. प्रतापराव मारुतराव मी चर्चेचा समारोप करतोय मी. ज्या पद्धतीने मारुतीने सर्टिफिकेट मिळवले, वैयक्तिक जाऊ दे, वैयक्तिक. सगळ्या कायदे कानून पाळून ते मिळालेले सर्टिफिकेट ते ग्राह्य धरतायत ना सगळे. नाही. त्यांना कोण डुप्लिकेट हो. म्हणतं? डुप्लिकेट असेल त्यांना फाशी द्या. पण ज्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट घेऊन निवडणूक लढले त्यांचं बाद ओबीसीचं झालं. सर्टिफिकेट त्यांना रद्द झालं. त्या मताशी मी सहमत आहे. फुगेबाई सोनवणे. सुजित पाटील हे लोक अशोक कदम या लोकांनी जे केलंय असं करणाऱ्यांना तुम्ही पनिशमेंट करा. हीच आमची फाशी भावना आहे द्या. ना. आपण मागे जायला नको. बस तेच म्हणणं आहे आम्ही जे बोलतोय ना त्याचा ओरिजिनल राग येऊ देऊ नये. नाही सर, सकट तुम्ही सगळ्यांना बोलताय. आता क्लिअर झालं ना ते. ओव्हरऑल संपूर्ण काल देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण लागू केलेलं आहे किंवा मराठा समाजाला जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या मागण्याची पूर्तता केलेली आहे. एक नातं नक्की आहे, पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं नाही या पुढच्या काळामध्ये. हे अगदी आता क्लिअर कट आहे. कारण गाव खेड्यापासून तर शहरापर्यंत जातीचे कंगोरे इतके तीव्र झालेले आहेत की ते काय विचारता सोय नाही. प्रत्येक जण एकमेकाची जात विचारूनच या पुढच्या काळामध्ये राजकारण करणार, समाजकारण करणार, अर्थकारण सुद्धा करणार. जसं हिंदू मुस्लिमच्या बाबतीमध्ये काही मुस्लिमांकडून काही वस्तू खरेदी करू नका म्हणून हिंदुत्ववादी तिथं आव्हान करतात, त्याच पद्धतीने गावखेड्यामध्ये आता प्रतापरावांनी ते उदाहरण सांगितलं तशा पद्धतीने गावखेड्यामध्ये जे वातावरण आहे जातीच्या बाबतीमध्ये यापूर्वी अजिबात नव्हतं. एकदम सौहार्दाचं वातावरण होतं. कुठेही जात विचारली जात नव्हती किंवा जात म्हणून एखाद्या व्यक्तीकडे ते पाहिलं जात नव्हतं. पण आता जातीचे कंगोरे इतके तीव्र झालेले आहेत राजकारणामध्ये किंवा आजच्या चर्चेमध्ये सुद्धा त्याचं प्रत्यंतर आपण पाहिलेलं आहे. किमान आरक्षण ज्याला आता गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, 100% मिळायला पाहिजे, त्याविषयी कोणाचंच जमत असण्याचं कारण नाही. आणि मराठा समाजामध्ये सुद्धा सगळे मान्य करतात, जे विचारवंत आहेत, पुरोगामी आहेत, जे आत्ताचे बडे नेते आहेत ते सुद्धा मान्य करतात की सधन जे आहेत, जे धनाढ्य आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ घेता कामा नये किंवा त्यांना मिळता कामा नये. जो खालचा थर आहे, आज ग्रामीण भागात जर पाहिलं तर मराठा समाज 1 एकर 2 एकर 3 एकर 5 एकरावरती जी शेती करतोय, शेती आता कालबाह्य झालेली आहे. शेतीमध्ये काही मिळत नाही. परिणाम सगळा ओढा आता सगळ्या शहराकडे यायला लागलेला आहे. आरक्षण मिळणं हे क्रमप्राप्त आहे, ते मिळायला पाहिजे. परंतु तो कुणबी का मराठा, मराठा का कुणबी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या चर्चेमध्ये प्रत्येक जण आता त्या स्वतःच्या जातीविषयी इतका तीव्र झालेला आहे की महाराष्ट्र पुढच्या काळामध्ये जातीय दंगे होतील की काय अशी सुद्धा परवाच्या आंदोलनामध्ये सुद्धा अशी सुद्धा एक धग निर्माण झाली होती की इथं उद्या मुंबईमध्ये काय उद्रेक होतो की काय. फडणवीसांनी योग्य वेळी ताबडतोब निर्णय घेतला, तो प्रश्न मार्गी लावला. न्यायालयात टिकेल नाही टिकेल हा पुढचा भाग. तुम्ही सर्वजण या चर्चेत सहभागी झालात आणि आपापली बाजू मांडली. खूप खूप धन्यवाद.